दिल्लीमध्ये प्रजासत्ताक दिनाच्या संचलनामध्ये महाराष्ट्राचा चित्ररथ अनोखा आणि ऐतिहासिक देखावा साकारणार आहे। यंदा महाराष्ट्राच्या चित्ररथासाठी गणेशोत्सव ही संकल्पना आहे। लोकमान्य टिळकांनी सुरू केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाचं सांस्कृतिक आणि सामाजिक महत्त्व यातून मांडलं जाणार आहे। ढोल ताशांचा निनाद, लोककला, पारंपरिक नृत्य आणि महाराष्ट्राची समृद्ध परंपरा आधुनिक स्वरूपामध्ये यामध्ये साकारली जाणार आहे। राजधानीमध्ये गणपती बाप्पा मोरयाच्या गजरात बंधुता, एकता आणि सांस्कृतिक अस्मितेचा संदेश संपूर्ण देशाला दिला जाणार आहे। या ठिकाणी पांडे श्रीराम सहसंचालक सांस्कृतिक कार्य संचालनालय माझी ओळख। हा आर्थिक आत्मनिर्भरतेतून गणेशोत्सव हा आपण साकारण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे। महाराष्ट्राचे अष्टविनायक या ठिकाणी मागच्या बाजूला आपण दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। जो महाराष्ट्राचा एक गणेश उत्सवाचं मोठं प्रतीक आहे त्या ठिकाणी आपण दाखवलं आहे हेडवरती। हे सगळ्यात मोठं चॅलेंज होतं की ट्रॅक्टरमध्ये आपण हे कॅरेक्टर फिट करणं, पण ते कलात्मकतेने आपण ते साधलं आहे या ठिकाणी। त्यानंतर एक कलाकाराचं प्रतिबिंब या ठिकाणी दाखवलं आहे। मी 12 कोटी लोकांना रिप्रेझेंट करतो आहे। आम्ही सगळे कोल्हापूर आणि साताराचे कलाकार आहे। मी सर्वेश सावंत, मी आता आमच्या राजेंद्र संपाळ सरांनी कोरिओग्राफ केलं आहे, त्यांना मी असिस्टंट कोरिओग्राफी करतो आहे। आम्ही खूप भाग्यवान समजतो की आम्ही 26 जानेवारीला पूर्ण महाराष्ट्राला रिप्रेझेंट करतो आहे आणि खूप आनंद आहे आम्हाला। आणि गणेशोत्सव असा आनंदाने जल्लोषात करणार आणि नक्कीच महाराष्ट्राचा पहिला नंबर येणार। सगळ्या म्हणजे महाराष्ट्रातल्या प्रत्येक स्त्रीचा हा शृंगार आहे आणि ती सन्मानाने घालते आणि तो सन्मान घेऊन आज आम्ही दिल्लीत आले आणि दिल्लीला दाखवते महाराष्ट्राची परंपरा।